सो फायनली तो दिवस आलाय ज्याची मी दरवर्षी आतुरतेने वाट बघत असतो. आम्ही पण सर. आपण कसं काय, आपलं पहिलंच वर्ष आहे ना हे. अरे हो, पण आपण वाट तर बघत होतो ना मीटिंगची. एक्झॅक्टली. दरवर्षी आपण या मीटिंग मध्ये फेस्टिवल मध्ये जी काही धमाल मजा मस्ती करणार असतो ना ते सगळं ठरवतो. आता ठरल्याप्रमाणे आपल्याला या फेस्टिवल मध्ये काय काय करता येईल याच्या आयडियाज तुम्ही ग्रुपने प्रेझेंट करायचे. कोण सुरुवात करते? अरे भरपूर आयडिया आलेले दिसत आहेत. विनीत, आय थिंक यू शुड स्टार्ट. थँक्यू सर. सर, आपण फेस्टिवलमध्ये मजा मस्ती तर करतोच, पण त्याबरोबर काही थॉटफुल मिळावं ना याचा पण विचार आम्ही केलाय. ह्यावेळी आम्ही ठरवलंय डिबेट कॉम्पिटिशन आणि पी फॉर पोएट्री अशा 2 कॉम्पिटिशन करूया. हा बेस्ट आहे. पण सर, समजा आपण पोएट्री कॉम्पिटिशन पेक्षा माझ्या पोएट्री सादरीकरणाचा कार्यक्रम ठेवला तर? परी पण कसं आहे ना, आपल्याला ना फेस्टिवल मॅनेज करायचं. फेस्टिवल विनोदी साहित्य संमेलन नाही भरवायचं. सक्सेसफुल. बस बस बस. जाऊ दे. बर, पोएम सीम्स अपेलिंग, हा पण डिबेट वरती आपण थोडा विचार करूया. ओके, नेक्स्ट. सर, मला असं वाटतं, आय मीन आम्हाला असं वाटतं की मिस्टर अँड मिस HK कॉम्पिटिशन ऑर्गनाईज करूया सर, ज्यात इतर कॉम्पिटिशनचे मार्क्स पण कन्सिडर करता येईल सर आणि जास्तीत जास्त पार्टिसिपेशन वाढेल सर. आणि हो सर, मागच्या वर्षीप्रमाणे आपण फनफेअर विथ स्टॉल मॅनेज करूया सर. नको, अजिबात नको. स्टॉल अजिबात अरेंज करायचे नाहीत. मुलं काही करतात रे. नो. नेक्स्ट. हां सर. सर, आम्हाला काय वाटतं, आपण बेस्ट स्टुडंट आणि ट्रेजर हंट असे 2 इव्हेंट्स करूया. म्हणजे ना सगळ्यांना ग्रुपनी पार्टिसिपेट करता येईल. ट्रेजर हंट इज रिअली गुड आयडिया. आय थिंक आपण करायला काहीच हरकत नाही. पण बेस्ट स्टुडंट मला थोडं क्रिटिकल वाटतंय. कारण की बघ ना, बेस्ट स्टुडंट जर केलं तर त्याचे अकॅडमिक्स पण बघायला लागतील, सगळेच ऍस्पेक्ट येतील. नको, ते आपण नको करूया. हा सर, सर बरोबर आहे सर. तुम्हाला माहितीच आहे आपल्या MAD काय. बस बस बस. धवल पण ऐका ऐका ऐका, 1 मिनिट ऐका. पण नवनीतची आयडिया मला जास्त आवडली आहे बेस्ट स्टुडंट पेक्षा. ओके, मिस्टर अँड मिस HK विल बी अ गुड आयडिया. आय थिंक ती एक्झिक्यूट करायला हरकत नाही. हो, थँक्यू सर. आता आयडियाज बऱ्यापैकी डिस्कस झाले. आता कॉलेजच्या वतीने मी ते एक्झिक्यूट करीन. सर, आम्ही पण मदत करू तुम्हाला. नक्कीच, तुमची मदत तर लागणारच आहे. पण बिंग फ्रेशर्स, पार्टिसिपेशन इज युअर फर्स्ट प्रायोरिटी. ओके, पहिलं वर्ष आहे तुमचं. अरे मजा करून घ्या. आम्ही पण करतो ना एखादा इव्हेंट मॅनेज, प्लीज. खरंच गाडी शिकायची यार. आणि मी रोज प्रॅक्टिस करते ना प्रॅक्टिस. काय तर प्रॅक्टिस करते, सांग तिला. क्लचवर पाय ठेवते आणि गाडी नुसती भुरभुर भुरभुर भुरभुर. इंडिकेटर लावा म्हणलं तर वायपर लावून ठेवते. गाडीचं स्टेअरिंग तर असं फिरवते जसं काय लहान पोरांची गाडी आहे. बास हा, खूप झालं. मी तुम्हाला इथे मदत मागायला आली आणि तुम्ही मलाच डिस्करेज करू नका. तू पण इथे लपलीयस? हो, मी काही पाल नाहीये भिंतीला चिकटून राहायला. व्हॉट आर यू किडिंग मी? अशा सिच्युएशनला तुला विनोद सुचू शकतो? कसं असतं ना, अशी सिच्युएशन आली की आपल्याला टेन्शन येतं आणि मग ते टेन्शन घालवण्यासाठी विनोद करणं चांगलं. व्हॉट्स आहे? नाही. सॉरी. इट्स ओके. हे अरे थँक्यू.
अरे त्या दिवशी ना माझ्या फ्रेंडचा फोन आलेला आणि ती अचानक मला बोलायला लागली की तिला कॅम्पिंग काय करतोयस? मी पळतोय. ह्याला पळणं नाही म्हणत, ह्याला जॉगिंग म्हणतात आणि ह्यांनी करून तुझी ढेरी कमी नाही होणार आहे. गपे, ह्याला पळणंच म्हणतात. मी असंच पळतो. तुला पळायचंय तर पळ. अरे पण तू का पळतोयस? अरे आपले मित्र आहेत ना, त्यांना विचारायचंय त्यांची युवागिरी काय आहे. वा, हो चल.